सकाळपासूनच एवढा पाऊस चालू होता. पावसाचं वातावरण फुल तयार झालेलं. उघडत होता पुन्हा चालू होत होता. एवढ्यात आला प्रियंकाचा फोन, मी आले म्हणून. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. प्रियंकाचा फोन आला, मी आणि तुझे भाऊजी दिल्लीहून आलो आहे, भेटायला ये. मग काय पटापट मी प्रियंकाला भेटायला गेलो. आल्याबरोबर भाऊजी भेटले, भाषी भेटले. प्रियंकाला माहेरी नेण्यासाठी कृष्णा भाऊ आले होते ना, त्यांना पण आपण भेटून घेतलं. भांजाला म्हटलं इकडे बघ, तर तो इकडे बघतच नव्हता. प्रियंका फोटो काढण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करत होती, पण तो काही फोटो काढत नव्हता. त्याच्यानंतर आली मिष्टीला म्हटलं नाव सांग तुझं, तर ती बघा काय म्हणते. एवढं अवघड नाव आपल्याला पण येत नाहीये, मग तिला कसं येत असेल. या बाई काय म्हणतात बघा. नाव सांगायचं इंग्रजीवर. दुसऱ्या बाजूला भांजा झोपला होता. भाऊजी कोणाशी बोलत होते त्यांनाच माहिती. बोलत होते पण त्यांचेच हसत होते. मग काय वेळ न गमावता आम्ही बहीण भावांनी सेल्फी काढून घेतली. पाऊस पडणं बंद झाला होता आणि मिष्टीला भूर जाण्यासाठी घाई झाली होती. प्रियंका कृष्णा भाऊ मिष्टी गाडीवर बसले. सर्वजण त्यांना वाटी लावण्यासाठी आले होते. आता भाऊजीला करमणार नाहीये मात्र नक्की. आता आलो तो गोविंद शेठ यांच्या हॉटेलमध्ये. सरपंच सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, भावी आमदार खासदार प्रशांत भाऊ पुरकोले यांचा आज वाढदिवस होता. प्रशांत भाऊचा वाढदिवसाबद्दल विनोद भाऊ बबलू सर काय म्हणतात बघा. प्रशांत पुरकोले यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. मग काय आपण पण प्रशांत भाऊला आबाळ भरून शुभेच्छा देऊन टाकल्या. आता आलो होतो लखन शेठ सोबत भोकरदनला. योगायोग एक बहीण माहेराला गेली आणि दुसरी बहीण सुद्धा माहेरालाच आली. आलो तर ताई आणि अमर रस पित होते. जालना जिल्ह्यातले हे भोकरदन तालुका आहे बर का. या ठिकाणाहून आमची शिवनगरी जळगाव सपकाळ 25 किलोमीटर आहे. हे भोकरदनचे एसटी बस स्टँड. गर्दी तर एवढी होती ना, लेडीज मंडळी जर माहेरात जाणारी असेल तर आंबे नक्की महाग होणार. अरे देवा, ये गुड. चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो करून घ्या जा बर का. तुम्हाला लक्ष राहत नाही म्हणून. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. रामकृष्ण हरी.